बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण निवडणुकीचे दिवस आहेत आणि अशा दिवसात नेत्यांच्या वक्तृत्वाला एक वेगळीच धार येते। असेच काही बाईट्स आता, लय भारी बाईट्स आता आपण पाहणार आहोत। टीका करणारे आमचे बंधू धनंजय मुंडे, त्यांना माझं नाव घ्यायला अवघड होते। आमदार, खासदार, पालकमंत्री ते असं म्हणायला लागले, पण त्यांनी तुझ्या विचारावर टीका करणारे धनंजय मुंडे, तुम्ही भाजपच्या विधान परिषदेचे सदस्य असताना सुरुंग लावून स्वतःच्या बापाला पुढे पाठवून त्यांचा अपमान करून घेतला आणि मग स्वतः सेफ रस्त्यावर गेलात। तुम्ही वडिलांचे नाही स्वतःच्या। आमच्या पंडित अण्णांना तुम्ही दबावाखाली तो निर्णय घ्यायला लावला। त्या माणसाने नंतर त्यांची नजर उठू शकली आणि त्यांना तुम्ही पुढे पाठवला आणि जोड्या सगळ्या ज्यांच्या पूर्ण जिल्हा महाराष्ट्र पाया पडत होता, मुंडे साहेबांच्या मोठे बंधू म्हणून आदर करत होता, त्यांना जीवनामध्ये पराभवाचा सामना करायला तुम्ही लावला। तुम्ही कुणाचे राहील? तुमच्यासारखे लोकांचे जोडे उचलण्यासाठी मी राजकारणात आले। मी गोपीनाथ मुंडेंचं नाव घेणार, मी ना अख्ख्या देशातले लोक गोपीनाथ मुंडेंचं नाव घेतात। नेलेल्या बापाचं नाव घेऊन जर लेख बोलत असेल तर त्याच्यावर तुम्ही टीका करता आणि विचारता की पंकजा मुंडेंनी काय केलं? तुम्ही माझ्या पंडितांना साधा चौथरा तरी बांधलाय का? स्वतःच्या स्वार्थाचे मनोरे बांधता। गोपीनाथ गड बांधून महाराष्ट्रातल्या समस्त मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या वंचितांना एक स्थान मी तयार केलं।